महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत। सकाळपासून मतमोजणी सुरू झाली असून एनडीए असो किंवा महाआघाडी प्रत्येक जण विजयाचा दावा करत होता। मात्र आता आलेल्या निकालानुसार एनडीए आघाडीवर आहे। बिहारमध्ये भाजप कार्यालयात जल्लोषाचं वातावरण दिसून येत आहे। या निकालावर काय म्हणालेत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पाहूयात। आता एकदा भाजपचे नितीश कुमार यांचं सरकार बनताना पाहायला मिळतंय। जे आता कल हाती आलेले आहेत किंवा जे दिसत आहेत, ही लढाई जी आहे ही लढाई जंगलराजाच्या विरोधात असणारी लढाई होती आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशभरामध्ये त्यांचं नेतृत्व ज्या ताकदीने सर्व समाजांना घेऊन पुढे जाताना दिसत आहे, त्यामुळे नितीश कुमारजी असतील, नरेंद्र मोदीजी असतील, ही सर्व मंडळी यांनी केलेलं काम आणि त्या कामामुळेच खरं तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि एनडीएला एक फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी यश येताना दिसत आहे। खरं तर त्या ठिकाणी बरेच मंडळींना सकाळपासून किंवा 2 दिवसापासून जी चर्चा होती की त्या ठिकाणी चुरस आहे, परंतु चुरस कोणामध्ये आहे तर अपक्ष आणि काँग्रेस यांच्यामध्ये चुरस आहे। काँग्रेस त्या ठिकाणी अपक्षांबरोबर स्पर्धा करत आहे। याचा अर्थ लक्षात घ्या की काँग्रेसला संपूर्ण देशभरामध्ये नाकारण्यात येत आहे आणि ही देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची लोकप्रियता जी जगभरामध्ये आहे, त्याचप्रमाणे बिहारमध्ये सुद्धा ही पुन्हा एकदा सिद्ध झाली असं मला वाटतं। राहुल गांधींनी वोट चोरीचा मुद्दा जो आहे, राहुल गांधी बिहारमध्ये आणला होता, त्यांनी आंदोलन देखील केलं होतं। बिहारच्या जनतेने आता उत्तर दिलेलं आहे का? हे खरं तर प्रत्येक निवडणुकीमध्ये फेक नेरेटिव्ह तयार करावेत अशी एक पद्धत निवडणुकीमध्ये किंवा निवडणुकीच्या अगोदर सुरू होते। त्याचाच एक भाग म्हणून वोट चोरी हा विषय त्यांनी सुरू केला होता, परंतु बिहारमध्ये आपण पाहिलं असेल की SIRच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक गोष्टीची स्पष्टताही आली। त्यामुळे खरं तर ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।